हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण प्रशासकीय विभाग तालुका निहाय याचा शेवटचं लेक्चर बघणार आहोत. शेवटचा जो लेक्चर आहे तो आहे अमरावती प्रशासकीय विभाग तालुका निहाय. या अगोदर आपण जवळपास पाचही प्रशासकीय विभाग तालुका निहाय या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर चला तर मग आज आपण शेवटचं जे प्रशासकीय विभाग आहे जे तालुकाने आपल्याला बघायचं होतं ते आपण बघूया. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही तर बघता टायटल मेन्शन केलेला आहे प्रशासकीय विभाग तालुका निहाय. आपला जो उर्वरित शेवटचा प्रशासकीय विभाग होता तो होता अमरावती प्रशासकीय विभाग, जे आपल्याला तालुका निहाय डिटेल मध्ये बघायचं आहे. तर यामध्ये आपण दोन महत्वाचे कंटेंट घेतलेले आहे: जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या आणि एकूण उपविभाग. तर चला तर मग सुरुवात करूया. अमरावती प्रशासकीय विभाग तालुका निहाय. अमरावती प्रशासकीय विभाग यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. तर पहिला जिल्हा आहे तो अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण तालुके 14 आणि एकूण उपविभाग 7 आहेत. इथं बघू शकता तुम्ही मेन्शन केलेलं आहे एकूण तालुके 14 आणि एकूण उपविभाग 7 आहेत. ते तालुके खालील प्रमाणे आहेत, इथं नोट करूनही ठेवलेला आहे. तर पहिला तालुका आहे अमरावती जिल्ह्यातील पहिला तालुका अमरावती, त्यानंतर 2 नंबरचा तालुका दर्यापूर, 3 नंबरचा तालुका मोर्शी, 4 नंबरचा तालुका चांदूर बाजार, 5 नंबरचा तालुका अचलपूर, 6 नंबरचा तालुका वरुड, 7 नंबरचा तालुका तिवसा, 8 नंबरचा तालुका अंजनगाव सुरजी, इथं बघू शकता तुम्ही. 9 नंबरचा तालुका नांदगाव खंडेश्वर, 10 नंबरचा तालुका भातकुली, 11 नंबरचा तालुका धामणगाव रेल्वे, 12 नंबरचा तालुका चांदूर रेल्वे, 13 नंबरचा तालुका चिखलदरा आणि शेवटचं 14 नंबरचा तालुका धारणी. असे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. आणि ते 14 तालुके याबद्दल आपण सविस्तर माहिती आता बघितलेले आहोत. त्यानंतर हे जे 14 तालुके आहेत ते एकूण 7 उपविभागामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर हे 7 उपविभाग खालील प्रमाणे आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही. पहिला उपविभाग आहे अमरावती उपविभाग, दुसरा आहे अचलपूर उपविभाग, 3 नंबरचा उपविभाग भातकुली, त्यानंतर चौथा उपविभाग धारणी आहे, त्यानंतर 5 नंबरचा उपविभाग मोर्शी, 6 नंबरचा उपविभाग दर्यापूर आणि शेवटचा 7 नंबरचा उपविभाग चांदूर रेल्वे. असे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुक्यांनी 7 उपविभाग आहे. तर याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यानंतरचा 2 नंबरचा तालुका जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. इथं लिहून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत आणि 6 उपविभाग आहेत. तर हे 13 तालुके खालील प्रमाणे. बुलढाणा जिल्ह्यातील तालुके आपण बघत आहोत. एकूण तालुके 13 आणि उपविभाग 6. तर हे 13 तालुके खालील प्रमाणे. पहिला तालुका आहे बुलढाणा, दुसरा तालुका शेगाव, 3 नंबरचा तालुका खामगाव, 3 नंबरचा तालुका खामगाव, 4 नंबरचा तालुका नांदूर, 5 नंबरचा तालुका चिखली, 6 नंबरचा तालुका लोणार, 7 नंबरचा तालुका मेहकर, 8 नंबरचा तालुका मोताळा, 9 नंबरचा तालुका देऊळगाव राजा, 10 नंबरचा तालुका सिंदखेड राजा, 11 नंबरचा तालुका मलकापूर, 12 नंबरचा तालुका संग्रामपूर आणि शेवटचं 13 नंबरचा तालुका किंवा 13वा तालुका जळगाव जामोद. असे एकूण 13 तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत. आणि हे 13 तालुके 6 सब डिव्हिजन मध्ये डिवाइड केलेले आहेत. तर हे 6 उपविभाग खालील प्रमाणे. पहिला उपविभाग बुलढाणा उपविभाग, त्यानंतर मलकापूर उपविभाग, 3 नंबरचा मेहकर उपविभाग, 4 नंबरचा सिंदखेड राजा उपविभाग, 5 नंबरचा खामगाव उपविभाग आणि शेवटचं 6 नंबरचं जळगाव जामोद उपविभाग. असे एकूण 6 सब डिव्हिजन बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत आणि एकूण 13 तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत. हे तालुके पाठ करणं, लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण जोड्या लावा त्या अनुषंगाने
खूप महत्वाचे आहेत. तर हे लक्षात ठेवलं किंवा पाठ केलं तर खूप चांगलं होईल. तर आता आपण 2 जिल्हे याबद्दल सविस्तर माहिती घेतलो. अमरावती जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा. तालुकानिहाय आणि उपविभागनिहाय. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे अकोला जिल्हा. इथं बघू शकता तुम्ही अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आणि 3 उपविभाग आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आणि 3 उपविभाग आहेत. ते इथं मेन्शन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. अकोला जिल्हा, एकूण तालुक्याची संख्या 7 आणि उपविभाग 3. तर हे एकूण 7 जे तालुके आहेत ते खालील प्रमाणे आहेत. पहिला तालुका अकोला, 2 नंबरचा तालुका मूर्तिजापूर, 3 नंबरचा तालुका बाळापूर, चौथा तालुका बार्शी टाकळी, 5वा तालुका अकोट, 6वा तालुका तेल्लार, 7वा तालुका परतूर. अशी एकूण 7 तालुके अकोला जिल्ह्यामध्ये आहेत आणि 3 उपविभाग आहेत. आता आपण 7 तालुके बघितलो इथं अकोला जिल्ह्यामध्ये. जे एकूण 7 तालुके आहेत त्याबद्दल माहिती घेतलो. त्यानंतर हे 7 तालुके 3 उपविभाग मध्ये डिवाइड करण्यात आलेले आहेत. हे 3 उपविभाग खालील प्रमाणे आहेत. सॉरी, 4 उपविभाग आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 4 उपविभाग आहेत आणि हे 4 उपविभाग 7 तालुक्याला डिवाइड करते किंवा 7 तालुक्याचा समावेश 4 उपविभागामध्ये करण्यात आलेला आहे. आता हे जे 4 उपविभाग आहेत, पहिला आहे अकोला, दुसरा अकोट, त्यानंतर बाळापूर आणि चौथा मूर्तिजापूर. असे एकूण 4 उपविभाग अकोला जिल्ह्यामध्ये आहेत. तर परत एकदा रिवाइज करूया. अकोला जिल्हा, एकूण तालुक्याची संख्या 7 आणि एकूण उपविभाग 4. हे 4 उपविभागामध्ये 7 तालुके डिवाइड केलेले आहे किंवा त्याची विभागणी करण्यात आलेली आहे. हे 7 तालुके खालील प्रमाणे अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शी टाकळी, अकोट, तेल्हार आणि परतूर असे 7 तालुके आहेत आणि 4 उपविभाग आहेत. अकोट, अकोला, बाळापूर आणि मूर्तिजापूर. हे झालं अकोला जिल्ह्याबद्दल तालुकानिहाय माहिती. त्यानंतर आहे वाशिम जिल्हा. 4 नंबरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 6 तालुके आहेत आणि 3 उपविभाग आहेत. इथं बघू शकता तुम्ही एकूण तालुके 6 आणि उपविभाग 3 आहेत. हे 6 तालुके आपण सुरुवातीला बघूया. वाशिम जिल्ह्यामधले 6 तालुके. पहिला तालुका आहे वाशिम, 2 नंबरचा तालुका रिसोड, त्यानंतरचा तालुका मानोरा, 4 नंबरचा तालुका मंगरुळपीर, 5 नंबरचा तालुका मालेगाव आणि शेवटचा 6 नंबरचा तालुका कारंजा. असे एकूण 6 तालुके वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत. आपण नाव निश्चय बघितलेला आहे आणि हे 6 तालुके 3 सब डिव्हिजनल मध्ये डिवाइड केलेले आहेत. तर हे 3 उपविभाग बघू शकता तुम्ही खालील प्रमाणे आहेत. पहिला उपविभाग वाशिम, दुसरा उपविभाग कारंजा आणि शेवटचा आणि तिसरा उपविभाग मंगरुळपीर. असे 3 उपविभाग वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 6 तालुके आणि 3 उपविभाग याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर चला मग शेवटचा जिल्हा आपण बघूया. आता शेवटचा जिल्हा आमचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आणि तालुक्याच्या दृष्टीने जवळपास नांदेड आणि यवतमाळ जिल्हा समान आहेत आणि सर्वात जास्त जिल्हे या दोन आपले सर्वात जास्त तालुके या 2 जिल्ह्यामध्ये आहेत, यवतमाळ आणि नांदेड जिल्हा. एकूण 16 तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत आणि तालुक्याच्या दृष्टीने दोन्ही जिल्हे सर्वात जास्त असलेली सर्वात जास्त संख्या असलेले तालुके या जिल्ह्यामध्ये आढळते, यवतमाळ आणि नांदेड. तर यवतमाळ जिल्ह्याबद्दल आपण माहिती घेऊया. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत आणि 7 उपविभाग आहेत. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत आणि 7 उपविभाग आहेत. तर हे 16 तालुके सुरुवातीला बघूया आपण. इथं लिहून ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पहिला तालुका आहे यवतमाळ, त्यानंतर दुसरा तालुका आहे बाबुळगाव, तिसरा तालुका आहे कळंब, चौथा तालुका राळेगाव, 5वा तालुका केळापूर,
यालाच पांढरकवडा असे म्हणतात, केळापूर पांढरकवडा. 6वा तालुका घाटंजी, 7वा तालुका मारेगाव, 8वा तालुका वणी, 9वा तालुका झरी जामणी, 10वा तालुका दारवा, 11 नंबरचा तालुका नेर, 12 नंबरचा तालुका आर्णी, 13 नंबरचा तालुका डिग्रस, 14 नंबरचा तालुका पुसद, 15 नंबरचा तालुका महागाव आणि शेवटचा तालुका उमरखेड, आमचा तालुका. तर असे एकूण यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. आपण वाचन केलेलं आहे 16 तालुक्याचं. इथं व्हाईट बोर्डवर पण लिहून ठेवलेलं आहे, जेणेकरून नजरेसमोर राहील आणि रिव्हिजन तसेच वाचन करण्यास इझी जाईल. त्या अनुषंगाने इथं मेन्शन करून ठेवलेलं आहे. आता आपण उपविभाग बघूया. हे 16 तालुके एकूण 7 उपविभागामध्ये डिवाइड केलेला आहे. हे 7 उपविभाग खालील प्रमाणे आहेत. पहिला उपविभाग यवतमाळ उपविभाग, त्यानंतर 2 नंबरचा दारवा उपविभाग, तिसरा पुसद उपविभाग, चौथा उमरखेड उपविभाग, 5वा केळापूर उपविभाग, 6वा राळेगाव उपविभाग आणि शेवटचा वणी उपविभाग. असे एकूण यवतमाळमध्ये 16 तालुके आणि 7 उपविभाग आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आतापर्यंत आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग तालुकानिहाय बघत होतो. तर यामध्ये आता हे शेवटचं लेक्चर आहे आपलं. आणि या अगोदर आपण नागपूर प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग, कोकण प्रशासकीय विभाग, जवळपास प्रत्येक प्रशासकीय विभागाचे जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय आपण परिपूर्ण माहिती घेतलेली आहे. तर सगळे तालुके लक्षात ठेवणं म्हणजे शक्य नाहीच आहे. पण सातत्याने वाचन आणि रिव्हिजन असेल तर एक कुठंतरी क्लिक होईल कोणत्या जिल्ह्यात कोणता तालुका आहे. आणि शेवटी तो सरावाचा भाग आहे. सातत्याने जर रिव्हिजन असेल, कंटिन्युअसली जर तुम्ही लेक्चर बघशाल, नजरेसमोर तालुके राहतील, तर डेफिनेटली लक्षात राहील आणि एक्झामच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकते. स्पेशली कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, तर जोड्या लावा या अनुषंगाने असे प्रश्न येत असते. प्रत्येक एक्झामला या दृष्टीने क्वेश्चन येत आहेत. तर त्या दृष्टीने प्रॉपर तयारी करणं एक चांगली बाब असेल, फायदेशीर ठरू शकते. तर प्रयत्न करा, सातत्याने व्हिडिओ बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत रिव्हिजन करा, कंटेंट नजरेसमोर राहू द्या, जेणेकरून एक्झाम मध्ये कुठेतरी क्लिक होण्यास मदत होईल. तर अपेक्षा आहे की कंटेंट व्हिडिओ तुम्हाला आवडले सर. तर त्यानंतर हे झालं आपण प्रशासकीय विभाग याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर परत एकदा भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.